तर आज आपण आलो आहोत चैत्यभूमी येथे महापुरुषाला अभिवादन करायला दिनानिमित्त। आणि इथे आपण बघताय की इथे बीएसपीच्या टेंट मध्ये आता सध्या आपण उभे आहोत आणि इथे आपल्या सोबत जुळलेले आहेत बहुजन समाज पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संतोषजी भालेराव साहेब। तर जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय आहे, नेमकं कशा प्रकारे महापालिकेने बीएमसीने इथे नियोजन केलं आहे आणि साहेब काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता याच्यावरती तुमची प्रतिक्रिया काय आहे? सर्वांना प्रथम जय भीम। आजचा जो 68वा बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाची नियोजन बीएमसीने भरपूर केलेलं आहे। आज राजकीय परिस्थितीमध्ये प्रत्येक पक्ष तो जो मनवादी जरी असला तरी बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय चालू शकत नाहीये। त्यामुळे मुख्यमंत्री जाता जाता त्यांनी याच्यावरती कामं केली, लक्ष दिलं आणि अन्न पुरवठा, शौचालय, कृषीची व्यवस्था केलेली आहे। आणि इथे आज लाखोनी जनसमुदाय सागर उमटलेला आहे, तुम्ही बघतच असाल याच्यामध्ये। पण साहेब आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन असताना सुद्धा प्रस्थापितांनी काल इथे शपथविधीचा कार्यक्रम केलाय। तर आंबेडकरी जनतेमधून हा आक्रोश निर्माण होते, एक संताप व्यक्त होतोय। तर त्याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच आजचा जो दिवस आहे हा महापरिनिर्वाण दिन आहे, हा आपला दुःखाचा दिवस आहे। बाबासाहेबांनी आपल्याला या दिवशी सोडून गेलेले आहेत आणि आपण ह्या आलेला आहे हा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेला आहे। आणि अशा दुःखाच्या दिवशी त्यांच्या पूर्व साधनेला किंवा शपथविधीचा कार्यक्रम करतात आणि सोहळा साजरा करतात। हे मनुवाद्यांचं एक षडयंत्र आहे का लोकांना, आपल्या समाजाला ते डिवचून बघतायत ते का अजून हे किती झोपेत आहेत का नाही आलेले आहेत। तिला तर जनसमुदाय किती मोठा आहे इथे, पण मग गेली मतं कुठे? आज हा बीएसपीचा पंडाल आहे, ते कित्येक लाखो लोकांनी सकाळपासून आम्ही इथे आहोत, गाठी देऊन गेल्या। इथे जनसमुदाय बसलेला, दुरून आलेला तोही बसलेला आहे। परंतु एक गोष्ट त्याच्यामध्ये, एक तर ईव्हीएम आहे, नाही तर दुसरी गोष्ट मी माझ्या समाजाला प्रश्न विचारू इच्छितो। जो बाबासाहेबांनी आज तुम्ही घरातून तळागाळातूून आज इथे आला आहात, अभिवादन करायला आलात, बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलेलं का सत्तेची गुरुकिल्ली आपल्याला हाताला दिलं, घ्यायला सांगितलेली, मताचा जो अधिकार दिला आणि आपल्याला त्या संसदेत जाण्यासाठी सांगितलेला, विधानसभेत जाण्यासाठी सांगितलेलं, त्याचं काय? साहेब तुम्ही जे आता ईव्हीएमचा मुद्दा मांडला, मी बघितलं आता येताना की वंचित बहुजन आघाडीने चांगल्या प्रकारे एक ईव्हीएम कॅम्पेनिंग राबवली आहे। बहुजन समाज पार्टी त्याच्यामध्ये कुठे मागे पडलेली आहे का की ते कॅम्पेनिंग नको राबवायला किंवा काय नेमकं काय त्याची काय भूमिका? मी तुम्हाला सांगू इच्छितो, बहुजन समाज पार्टीच्या परम आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष बहनकुमारी मायावतीजींनी 2014 पासूनच ईव्हीएमच्या मुद्द्यावरती हे करतात। त्यांची पहिली जी याचिका आहे ती बहुजन समाज पक्षातर्फे सर्वोच्च न्यायालयात आहे, अजूनही याच्यावरती सुनवाई झालेली नाहीये। आणि याच्या अगोदरही आपण वारंवार ईव्हीएम वरती आपण मुद्दा उचलत आलेलो आहे। त्यावेळेस लोक बोलायचे का तुम्ही त्या मागे आता हारलात म्हणून विचारतात, पण जेव्हा जिंकला तेव्हा बोला ना, हे लोकांची प्रतिक्रिया होती समाजाची। आज जेव्हा प्रतिसाद एवढ्या स्तरावर आलेला आहे, आज काँग्रेस आणि आज वंचित बहुजन समाज पक्षाचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे पण त्या विषयामध्ये करतायत, त्यामुळे आज ही ताकद वाढू लागलेली। पण आज सुरुवात जी केलेली आहे, आज आमची बहुजन समाज पक्षातर्फे आम्ही एक बूथ मध्ये कॅम्पेन करून बूथ मध्ये ऍक्च्युअली लोकांचे, मतदारांचा ईव्हीएम साठी संवाद त्यांना करायची किंवा तुम्हाला बॅलेट पेपरने करायचं, याच्यावरती आमचा सर्वे चालू आहे, जो फक्त मतदारांना देऊन कळेल आपल्याला किती आणि किती लोकांचा विरोध आहे। आणि याच्यात आम्हाला बघून आलेलं जवळजवळ 90% जे भाजपामध्ये पण आहेत, ज्यांनी भाजपालाही मतं दिली आहेत, त्या लोकांचाही विरोध आहे की ईव्हीएमने मतदान केलं झालं नाही पाहिजे। आज मी तुम्हाला सांगतो, आपल्या एक विधानसभा, त्या विधानसभेमध्ये जो उमेदवार 2019 ला उभा होता त्याला 42,000 मतं होती। तोच उमेदवार 5 वर्ष काम करून पुन्हा उभा राहिल्यावरती त्याला 2100 मतं पडतात। असं शक्य नाहीये, कदापि शक्य नाही। दिलेल्या त्याच्या एका बूथ मध्ये ज्यांचे वोट नाही तिथे त्यांना पत्र नाही पडत आहे। हे झालेला सगळा घोळ ईव्हीएम मुळे झालाय आणि त्यांना दाखवून द्यायचंय का आंबेडकरी जी मुवमेंट येणाऱ्या काळामध्ये आमचा तीव्र ईव्हीएमला विरोध असणार आहे। त्याच्यासाठी आम्ही कळवळून आंदोलन करणार आहोत। त्याच्यासाठी आम्ही
फक्त आंदोलन न करता तर त्याच्या लोकांच्या मतं घेऊन त्याचे कॅम्पेन रन करून त्यावरून आणि याला आपला कडवा विरोध आणि आम्ही 2014 पासून ईव्हीएम साठी आम्ही फाईट देतच आलेलो आणि सतत आम्ही त्याच्यात अग्रेसरच असणार आहोत. तर हे होते संतोष भालेराव, बहुजन समाज पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष. फारच चांगलं वाटलं साहेब तुमच्या प्रतिक्रिया जाणून.